महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत। महायुतीचे उमेदवार म्हणजेच मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपा व्यापारी आघाडी यांच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहर यांच्या वतीने पुण्यातील व्यापाऱ्यांचा भव्य मेळावा 27 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांना एकाच वेळेस एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात मुक्त संवाद घडवून देण्याच्या उद्देशाने भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेशभाई शहा आणि संपूर्ण आघाडीने या मेळाव्याचे आयोजन केले होते। अन्ना की बात व्यापारियों के साथ अशी थीम असलेल्या या कार्यक्रमात पुण्यातील अनेक प्रतिष्ठित आणि विविध स्तरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या या मेळाव्यास मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे, पुणे लोकसभा प्रभारी आणि माजी सभागृह नेते श्रीनाथजी भीमाले यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवली। तर भाजपा प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि प्रवक्ते कुणाल टिळक, सुप्रसिद्ध व्यापारी फतेचंद रांका, प्रवीण चोरबले, महेंद्र पितलिया, राजकुमार नहार, तुलसीदास पटेल, रतन किराड, राजेंद्र भाटिया, दामजीबाई पटेल आणि इतर अनेक व्यापाऱ्यांची विशेष उपस्थिती या मेळाव्यास लाभली। आता आपल्या सोबत आहेत उमेशभाई शहा, जे भाजपा व्यापारी आघाडी सेलचे अध्यक्ष आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आजच्या या मेळाव्याविषयी। काय सांगाल, आज तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ हा जो पूर्ण सोहळा आयोजित केलेला आहे, काय सांगाल याविषयी? आत्ताचे जे लोकसभाचं इलेक्शन मध्ये मुरली अण्णा मोहोळ यांना जे लोकसभाचे प्रतिनिधी म्हणून महाविकास आघाडीमध्ये जे त्यांना तिकीट मिळाली आहे, त्यासाठी आम्ही लोक सगळे व्यापारीने एक मेळावा करून त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं। मी भाजप व्यापारी आघाडी पुणे शहरचा अध्यक्ष आहे आणि माझ्या माध्यमातून मी सगळ्या व्यापारीकडे जात असतो कायम। आणि आमचे पुण्यामध्ये 300 व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सर्व मतदारमध्ये 50-50 मिळून आम्ही 900 पदाधिकारी आहेत। आम्ही सर्व व्यापाऱ्यांना कायम भेटत असतो, त्यांचे प्रश्न आम्ही त्यांना विचारतो, त्यांच्याकडून त्यांचे निवेदन घेतो आणि महाराष्ट्र स्टेटचे जे भी प्रश्न असेल त्याला आम्ही कुठल्या तरी पातळीने सोल्व करायचा प्रयत्न करतो। आणि आम्ही हा जो भाजप व्यापारी आघाडी एक माध्यम आहे, ते भाजप व्यापारी आघाडीने एक ब्रिज रेडी केलाय व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना कुठेतरी घेऊन जायचं। म्हणून मुरली अण्णाच्या प्रचारासाठी आणि आपला लोकप्रिय नेता दिल्लीत जावा आणि दिल्लीत जाऊन आपल्यासाठी काहीतरी सेंट्रलमध्ये बी आपले प्रॉब्लेम सोडावे, त्यासाठी आम्ही आज एक मोठा मेळावा घेतलाय आणि ह्या मेळाव्यामध्ये आम्ही मुरली अण्णाला सगळे मिळून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। साधारण किती व्यापारी आज इथे उपस्थित आहेत? आज इथं कमीत कमी 1000 ते 1200 व्यापारी हजर राहणार आहेत आणि अपेक्षा मोठी आहे। मोठी संख्येने सगळे व्यापाऱ्यांनी आम्ही जेव्हा त्यांना आमंत्रण द्यायला गेलो होतो त्यांनी खूप खूप उत्साह दाखवलेला आहे। या मेळाव्यातनच आम्ही एक उत्तर देतोय की जे विरोधकांकडनं एक नरेशन सेट केलं जातं नेहमी की व्यापारी हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, तर यातनच आम्हाला एक स्ट्रॉंग मेसेज द्यायचा आहे की अण्णांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने व्यापारी किती त्यांच्या पाठीशी उभा आहे। या मेळाव्यातनं आम्ही 2 वे कम्युनिकेशन साधण्याचा प्रयत्न करतोय। तर अण्णा की मन की बात व्यापारियों के साथ या शीर्षकाखाली आम्ही व्यापाऱ्यांचा आणि अण्णांचा मुक्त संवाद ठेवलेला आहे। तसेच इथे बसलेल्या सर्व व्यापाऱ्यांना, येणाऱ्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना हे पूर्ण माहिती आहे की केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, अनेक राज्यांमध्ये सरकार भाजपचं आहे। जेव्हा केंद्र आणि राज्य याच्यामध्ये सरकार एका पार्टीची असतात त्यावेळेस खासदार तोच निवडून द्यायचा असतो ज्याच्याकडे वर्ण ताकद असते। आम्हाला पूर्ण माहिती आहे व्यापारी वर्गाला की आमचा जो आवाज आहे तो दिल्लीत मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या रूपाने तिथे मोठ्या प्रमाणात गाजावाजा करणार आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मोठ्या लीडने अण्णा निवडून देतील आणि व्यापारी मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे, आमचे अध्यक्ष उमेशभाई शहा यांच्या माध्यमातून आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या ताकदीनं अण्णांच्या मागे उभा आहे आणि ते त्यांना निवडून देतील। या पुण्याच्या विकासासाठी अनेक योजना येतील, अनेक चांगले प्रोजेक्ट येतील, पण आपल्याला मुरली अण्णांच्या रूपाने पुण्याचा जर आपण एक तडफदार खासदार लोकसभेमध्ये पाठवला, एक अभ्यासू नेतृत्व, एक खेळाडू, एक चांगला कार्यकर्ता, एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा अण्णांच्या रूपाने आपण जर लोकसभेमध्ये पाठवला तर मला खात्री आहे की एक चांगला संसदपटू म्हणून अण्णा लोकसभेमध्ये काम करतील आणि पुणेकरांचे, सामान्य पुणेकरांचे प्रश्न हे लोकसभेमध्ये मांडण्यासाठी अण्णा खासदार म्हणून जातील। त्यामुळे आता राहिलेल्या पुढच्या 14-15 दिवसांमध्ये आपल्याला एकच काम करायचे की घराघरापर्यंत आपल्याला
मोदीजींचं काम, मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं काम, राज्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा पवार असतील यांच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं काम हे आपल्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आणि या संपर्काच्या माध्यमातून आपल्याला मोदीजींना समर्थन मिळवायचे। मोदीजींना मत, मुरलीधर अण्णांना मोहोळांना मत म्हणजे कमळाला मत हे आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवावं लागेल आणि मोठं मताधिक्य अनिलरावजी शिरोळे असतील, गिरीश भाऊ बापट असतील यांना पुण्याच्या लोकसभेमध्ये मिळालेलं मताधिक्य ह्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य आपल्याला मुरली अण्णांना द्यायचे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पुढच्या 15 दिवसामध्ये आपण अधिक लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि कमळ पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहूयात। नमस्कार, मी सोनाली सारीपल्ली, मी वरिष्ठ उपाध्यक्ष आहे पुणे शहर व्यापारी आघाडीमध्ये आणि आज इथे खूप छान पद्धतीने व्यापारी आघाडीतर्फे उमेशभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली एक मेळावा झाला आहे आणि तो अतिशय उत्कृष्टरीत्या पार पडला आहे। खूप सारे व्यापारी इकडे आले होते आणि बरेच लोकांनी आपले सगळे मत व्यक्त केले। हा मेळाव्याचं खास घेण्याचं खास कारण असं आहे की महायुतीचे जे श्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ हा मेळावा घेण्यात आला आहे आणि ह्याला भरपूर प्रतिसाद मिळालाय, तर खूप खूप छान वाटतं। मी शर्मिला चितळे, व्यापारी आघाडीमध्ये माझं पद आहे चिटणीस म्हणून। आज इथे व्यापारी आघाडीचा उमेश जी शहा यांच्या नेतृत्वाखाली खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महायुतीचे उमेदवार मुरली मोहोळ यांच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम केलेला आहे। चांगले मोठे व्यापारी आलेले आहेत, त्यांच्याशी खूप छान सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि खूपच सुंदर कार्यक्रम झालेला आहे। तर माझं नाव रीना सोमय्या आहे, मी पुणे भाजप व्यापारी आघाडीची वरिष्ठ उपाध्यक्ष आहे। देशाच्या आर्थिक व्यवस्था आणि व्यापार हा आपल्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून समजला जातो आणि त्यासाठी आपण पुणे शहरातल्या विविध व्यापाऱ्यांना इथं एकत्रित आणलेला आहे। महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांना आमचं सदैव समर्थन राहील म्हणून उमेशभाई शहा यांच्या अध्यक्षतेखाली विविध वर्गातील सगळे व्यापारी आज इथे आलेले आहेत। बरेच जण ट्रेडिंग मध्ये आहेत, बरेच जणांचा धान्याचा व्यापार आहे, कोणाचा मेडिकलचा व्यापार आहे। तर आम्ही सर्वांनी मिळून इथे आज एकत्रित येऊन आमचं त्यांच्यासाठी पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही जिंकून येणार आणि आम्ही सर्व व्यापारी तुमच्यासाठी सदैव तुमच्या बरोबर आहोत। विषय तर असणारच आहे। माझं म्हणणं, जीवन म्हटलं की संघर्ष असणार आहेत, पण आपण बघितलं पाहिजे की मोदीजी तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर होताना भारताचं नाव जगामध्ये नाव लौकिक झाले। अर्थव्यवस्थेमध्ये आपण 11व्या 12व्या स्थानावर होतो, 5व्या स्थानावर आलो। आता असं ठरलं की आपकी बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार म्हणजे काय, भारताचा विकास करायचा आहे, भारताची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करायची। कोरोना नंतर अनेक देश कर्जबाजारी झालेत, पण भारत मला वाटतं अर्थव्यवस्था अजून स्ट्रॉंग आहे आणि आपणही आजही भारताची परिस्थिती खूप चांगली आहे। मोदीजींचं एवढंच म्हणणं आहे की ह्या देशातला नागरिक हा सुखी असला पाहिजे, समृद्ध असला पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे। इथं कुठेही आम्ही स्टेजवर बसून भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही राजकारणाची आम्ही भाषा करणार नाहीये, पण मोदीजींचं नेतृत्व, ही निवडणूक कोणाची, मोदीजींची। आज आपण पाहताय मोदीजींचे प्रयत्न असतील, मोदीजीचं वाटतं अनेक विषय, जवळजवळ 150 पावणे 200 मला वाटतं त्यांनी केलेली कामं मला सांगावं लागतील। आज हळूहळू भारत बदलत चाललाय। आपली भारताची मान मला वाटतं कॉलर ताट होतीये। अर्थकारण आपला व्यवस्था व्यापार आहे, व्यापाऱ्याकडे लक्ष केलंच पाहिजे। आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून व्यापाऱ्यांनी ह्या पुणे शहरामध्ये आपला उमेदवार मुरली अण्णा आहे, त्याला आपल्याला निवडून द्यायचं म्हणजे आपण मुरली अण्णाला मत देतो म्हणजे कोणाला देतो, मोदीजींना मत देतो। आणि मोदीजी ज्यावेळी तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर शपथ घेतील, इथं बसणारा व्यापारी म्हणाल मी ह्या मोदीजींना मतदान केलंय त्याच्यामुळे हे प्राईम मिनिस्टर झाले आणि भारताचं जेव्हा नाव होतं तुमच्यामुळे झालंय। लक्षात ठेवा, इथं असणारा व्यापारी नागरिक खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला मोदींसारखा प्राईम मिनिस्टर लाभलेला आहे। उमेश भाई, तुमच्याकडनं फार अपेक्षा आहे। तुम्ही या सगळ्यांच्या समोर मला आश्वासन पाहिजे तुमच्याकडनं, या पुण्यातल्या व्यापाऱ्याला किंवा छोटा असो किंवा मोठा असो त्याला कुठलीही अडचण येणार नाही, त्यांच्यातनं तुम्ही त्यांना बाहेर काढणार आणि त्यांना न्याय देणार, ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे।
आज पुणे शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीने एक खूप चांगला भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत पुणे शहराचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासाठी मेळावा ठेवला होता। जवळजवळ 500 ते 600 व्यापाऱ्यांनी त्याला उपस्थिती लावली आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत पुणे शहरातले व्यापारी लोक व्यापाऱ्यांची संख्या ही पुणे शहरात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सातत्याने कायमच कुठलाही प्रश्न पुणे शहरात व्यापाऱ्यांबद्दलचा आला की हिस्टॉरिकली तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता असू दे, नगरसेवक असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, हा व्यापाऱ्यांच्याच बाजूने कायम बोललेला आहे। त्यामुळे व्यापारी आघाडी किंवा व्यापारी मंडळी ही सर्व भारतीय जनता पार्टी महायुती बरोबरच आहेत हे आम्हाला माहितीच होतं, पण त्यांच्या बरोबर रीच आउट करणं, त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेणं, इलेक्शन नंतर त्यांच्या समस्यांचा तोडगा काढणं आणि प्लस मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याबद्दल बरोबर संपर्क साधून देणं हे खूप महत्वाचा टप्पा आज पार पडलेला आहे। आणि मला वाटतं की पुढचे जे आता जे 10-15 दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक व्यापाऱ्यांनी आता जर का स्वतःच्या त्यांच्या प्रवाहामध्ये जर का प्रसिद्धी केली तर ऑटोमॅटिकली खूप चांगल्या प्रमाणात प्रचार होईल मुरलीधर अण्णा मोहोळांचा, असं आम्हाला खात्री वाटते। आणि व्यापारी आघाडी ही कायमच भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करेल। प्रत्येक व्यापारी आघाडी आणि त्यांचा सदस्य, त्यांची फॅमिली, त्यांचा परिवार, मित्रपरिवार हा भारतीय जनता पार्टी मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याच पाठीशी आहे। पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीने आज पुण्यातील अनेक रिटेलर्स असतील, व्यापारी वर्ग असतील, त्यांना एकत्रित केलं। एक चांगला सुसंवादाचा कार्यक्रम त्यांनी हा ठेवला होता। या कार्यक्रमाला स्वतः आपले पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार महायुतीचे मुरलीधर अण्णा मोहोळ, शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, श्रीनाथजी भीमाले, बिझनेस फॅटर्निटी मधल्या पण खूप मोठी लोक रिटेल इंडस्ट्रीमध्ये ज्यांचं आज पुणे शहरात नाव आहे, असे अनेक व्यापारी मंडळी या मेळाव्यात सुसंवादाच्या कार्यक्रमात उपस्थित होते। व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न असतात, पण ते प्रश्न कुठल्याही म्हणजे भारतातल्या प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वात आहे। ते व्यापाऱ्यांच्या असो, ते श्रमिकांच्या असो, ते महिलांच्या असो, ते युवकांच्या असो, ते शेतकऱ्यांच्या असो, तसंच व्यापारी वर्ग हा पुणे शहरात खूप मोठ्या प्रमाणात आहे। भारतीय जनता पार्टीला कायम साथ देणारा वर्ग आहे। व्यापारी हा फक्त स्वतःपुरता मत प्रभावित करत नाही, तर व्यापारी हा इन्फ्लुएन्सर असतो, तो रोजगार निर्मिती करत असतो, म्हणून तो जास्तीत जास्त लोकांना सांगू शकतो, इन्फ्लुएन्स करू शकतो। पुणे शहरातले आज अनेक मोठे व्यापारी या मेळाव्यात उपस्थित होते। मला विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून नक्कीच लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून देण्याचा संदेश जाईल, मुरलीधर अण्णा मोहोळांना बहुमताने निवडून देण्याचा संदेश जाईल। काही त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतात, त्या प्रश्नाचं सोडवणं हे आमचं काम असतं। आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळात 2 वर्ष व्यापाऱ्यांवर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारने त्रास दिला, बंधनं घातली, त्या काळाच्या केसेसही सोडवण्याचं काम आदरणीय मुरलीधर मोहोळ असतील आणि आमच्या इतर नेत्यांनी केलं। व्यापारी नक्कीच पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रात, भारतात मोदीजींच्या पाठीशी राहतील, भाजपच्या पाठीशी राहतील। एक चांगला कार्यक्रम व्यापारी आघाडीचे अध्यक्ष उमेशभाई शहा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केला। संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो।